रोम रोम भाइयों। रुको जरा, सबर करो। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अभी मजा आएगा ना भिड़ो। आजचा टॉपिक तुम्हाला कळाला असेल की काय आहे. तर मित्रांनो नमस्ते, मी आर के आणि आजचा टॉपिक आहे आपला मसल बिल्डिंग आणि दारू. आणि टेन्शन घेऊ नका, ते जे मगाशी होतं ते शिराजीत होतं. पहिली गोष्ट तर मित्रांनो, दारू ही आपल्या बॉडीमध्ये डायरेक्टिक्स काम करत असते. म्हणजे दारूचं जे 90% ब्रेकडाऊन असते ते लिव्हर मध्ये होत असते आणि लिव्हर आपल्या बॉडीमध्ये दारूला ऍज अ पॉइझन म्हणून ट्रीट करत असते. त्यामुळे लिव्हर दारूला लवकरात लवकर बॉडीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आपल्या बॉडीमधनं भरपूर प्रमाणात पाणी बाहेर पडते आणि त्याच्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये जे मिनरल्स असतात ते सुद्धा भरपूर प्रमाणात बाहेर पडतात. आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी मसल क्रॅम्प, डोकेदुखी, थकवा, हँगओव्हर यासारखा त्रास व्हायला चालू होतो. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, प्रोटीन सिंथेसिस. ज्यावेळेला आपण दारू पितोय त्यावेळेला ही जी प्रोसेस असते ती पुढच्या 24 तासांपर्यंत 30 ते 40% कमी येते. आणि प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस असते ती मसल बिल्डिंगसाठी सगळ्यात महत्वाची असते. आणि ही प्रोसेस कमी झाल्यामुळे आपल्या बॉडीमधला जो मसल बिल्डिंग असतोय तो सुद्धा कमी व्हायला चालू होतो. तिसरी गोष्ट म्हणजे दारू प्यायल्यानंतर आपल्या बॉडीमधला कॉर्टिसोल हार्मोन असतोय, स्ट्रेस हार्मोन, तो वाढतोय आणि त्यामुळे आपली बॉडी जी असते ती कॅटाबॉलिक फेज मध्ये जाते. त्यामुळे आपल्या बॉडीमधला मसल ब्रेकडाऊन असतोय तो वाढतोय. तसंच टेस्टोस्टेरॉन जो हार्मोन असतोय जो की मसल बिल्डिंगसाठी सगळ्यात महत्वाचा असतोय, त्याचं प्रोडक्शन कमी होते आपल्या बॉडीमध्ये. त्यामुळे आपली मसल बिल्डिंगची प्रोसेस असते ती थांबते. चौथी गोष्ट म्हणजे दारू पिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला चांगली झोप यायला लागल्या, पण आपल्याला डीप स्लीप लागत नसते दारू पिल्यामुळे. आणि डीप स्लीप नसल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जीएचचं रिलीज असते ती कमी होते, जीएचचं प्रोडक्शन असते ती कमी होते. आणि हा जीएच हार्मोन जो असतोय म्हणजे ग्रोथ हार्मोन, तो आपल्या मसल रिकव्हरीसाठी खूप महत्वाचा असतोय. आणि त्याचं रिलीज कमी झाल्यामुळे आपली मसल रिकव्हरी व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे आपला मसल ग्रोथ थांबतोय. पाचवी गोष्ट म्हणजे दारू आपल्या लिव्हरवर आणि आतड्यांच्यावर घातक परिणाम करत असते आणि त्यामुळे आपल्या बॉडीमधलं जे न्यूट्रियन्स ऑब्झॉर्प्शन असते ते कमी व्हायला चालू होते. आणि मसल बिल्डिंगसाठी न्यूट्रियन्स ऑब्झॉर्प्शन हे सगळ्यात महत्वाचं असते आणि ते कमी झाल्यामुळे आपली मसल रिकव्हरी असते ती स्लो पडते. त्यामुळं तुम्हाला जर दारू प्यायची असेल तर मसल बिल्डिंग विसरा आणि मसल बिल्डिंग करायची असेल तर दारूला विसरा. आणि मला फॉलो केलं नसेल तर मला नक्की फॉलो करा. थँक्यू.